नमस्कार. भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. मी तुषार भद्रे आणि भूमिशिल्प डिजिटलच्या माध्यमातून सातारा नगर परिषद निवडणूक 2025 तर ही आपण जे काही कव्हर केली, तर ही कव्हर करत असताना त्याच्यामध्ये आपण जे काही ॲनालिसिस केलं, काही विश्लेषण दिलं किंवा त्याच्या आधीसुद्धा काही आपण उमेदवारांच्या म्हणा किंवा काही नेत्यांच्या अशा मुलाखती घेतल्या आणि त्याचं खूप चांगलं स्वागत सातारकरांनी केलं. आणि बरेचसे लोक मला असं म्हणाले की तुमचं ते एक विश्लेषण सुरू झालं किंवा त्या मुलाखती सुरू झाल्या, आमच्यापर्यंत पोहोचल्या, त्यावेळेला आम्हाला असं वाटायला लागलं की बाबा हां ठीक आहे, म्हणजे नगरपालिकेची निवडणूक आता सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी जान आहे असं एक वाटायला लागलं. आणि त्यानिमित्तानं मागचे पण काही संदर्भ, कारण साधारणपणे 1985 सालापासून अगदी 1975 सालीसुद्धा जेव्हा दादा महाराज हे आपले नागरिकांच्यामधून असे निवडून आले होते नगराध्यक्ष म्हणून 74 साली, तेव्हापासूनचा एक डाटा आणि अनुभव किंवा आपला एक अभ्यासाचा विषय म्हणून या बऱ्याच गोष्टी माझ्याकडे असल्याकारणामुळं निश्चितपणानं कॅमेरासमोर बसलं की त्या सगळ्या गोष्टी आठवतात आपल्याला आणि मग त्याचे संदर्भ येतात. आणि मग हे सगळे संदर्भ दिल्यानंतर मग ऐकणाऱ्याला सुद्धा असं वाटतं की नाही बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी दम आहे असा संपूर्णपणे. आता मुद्दा आज पुन्हा आपल्याशी संवाद साधत असताना मी तर जे काही 25 प्रभाग आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे काय होण्याच्या शक्यता आहेत तर त्या शक्यतांविषयी भाष्य केलेलं आहे, यापूर्वी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता जे मध्ये जो काही आता हा 20 तारखेपर्यंतचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये म्हणजे साधारणपणे 9 ते 13 अपक्ष हे काहीतरी बाजी मारतील किंवा 37 ते काहीतरी 41पर्यंत असे पक्षाची मंडळी बाजी मारतील. तर अशा पद्धतीनं ते सगळं असं आपण ॲनालिसिस करत असताना आता मात्र असं झालेलं आहे की प्रत्येक प्रभागामध्ये सगळे अपक्ष, म्हणजे किती अपक्ष आहेत तर स्त्रिया आणि पुरुष मिळून जवळजवळ 79 अपक्ष आहेत, 79. आणि नगराध्यक्षपदाचे 7 आहेत. म्हणजे एकूण ह्या निवडणुकीमध्ये 86 अपक्ष आहेत आणि जवळपास तेवढ्याच लोकांनी अर्ज मागं घेतलेले होते. म्हणजे आपण साधारणपणे असं म्हणूया की 150 अपक्ष होते, त्याच्यामधले हे 86 शिल्लक राहिलेले आहेत आणि बाकी सगळ्यांनी त्यावेळेला माघार ज्या दिवशी घ्यायची होती त्या दिवशी माघार घेतली. मग ती माघार घेत असताना काहींनी स्वतःहून माघार घेतली, काहींनी नेत्यांनी सांगितले म्हणून माघार घेतली, काहींच्यावर दबाव टाकण्यात आला म्हणून माघार घेतली. अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. अर्थात आता त्याच्यामध्ये जाण्यात काही मतलब नाही आहे, पण तरीसुद्धा जवळजवळ 150 अपक्ष ज्या वेळेला निवडणूक लढवू पाहतात तेव्हा लोकशाही म्हणून विचार करायचा झाला तर मला असं वाटतं की ती एक स्वागतार्ह घटना आहे. कारण शेवटी असं आहे की छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये सुद्धा सर्वसामान्य माणसाला आपली एक उमेदवारी जाहीर करावी, आपलं नेमकेपणानं जनमत काय आहे किंवा माझ्या मनामध्ये काहीतरी एक विकासाची संकल्पना आहे तर किंवा समाजाची सेवा करण्याची संकल्पना आहे तर ती मी ह्या माध्यमातून करू पाहतोय. आणि त्यासाठी मी लोकांच्यामध्ये जाऊन लोकांना सांगतो की बाबा मला विजयी करा. तर हे जे काही त्यांना वाटतंय किंवा वाटलेलं आहे तर मला असं वाटतं की ते खूप स्वागतार्ह होतं. अर्थात मी म्हटलं तसं की जेवढे अपक्ष शिल्लक राहिले तेवढ्याच अपक्षांनी माघारी घेतली. त्या माघारीची अनेक कारणं असू शकतात. त्याबरोबरीनं हे आपण विश्लेषण करत असताना मी एक असा व्हिडिओ आपल्यापर्यंत दिलेला होता की त्याचं टायटल साधारण होतं की जलमंदिर आता जनमंदिर राहिले नाही का. तर त्या विश्लेषण जे होतं तर त्याचं सातारकरांनी उत्स्फूर्त स्वागत केलं. असंख्य लोकांचे फोन आले, असंख्य लोक भेटल्यानंतर त्याविषयी बोलत राहिले. आणि तेच हा सगळा संवाद सातारकरांशी होत असताना, कारण आपण काही मी असं घरात बसलेलं असं नसतो तर सातत्यानं माझं काही ना काहीतरी सर्व समाज घटकांमध्ये चाललेली जी काही हालचाल आहे त्यांच्यामध्ये जी काही खदखद आहे त्यांच्यामध्ये एक विचाराची काय प्रक्रिया चालू आहे तर याच्या संदर्भामध्ये आपण एक कानोसा घेत असतो, अनेकांशी आपण संवाद साधत असतो आणि मग त्यातून एक असा विषय पुढे आला. आणि म्हणून मी आज खरं तुमच्यासमोर आलेलो आहे आणि की तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. म्हणजे ह्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सातारा विकास आघाडी विसर्जित झालेली आहे, नगर विकास आघाडी विसर्जित झालेली आहे. परंतु नगर विकास आघाडी जरी विसर्जित झालेली असली आणि आता पक्षाच्या हातामध्ये दोन्ही महाराजांनी सगळी सूत्र दिलेली असली तरीसुद्धा सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी म्हणून जे काही हिरीशिरीनं असे लढणारे शिलेदार होते त्यातले बरेचसे शिलेदार हे सातारा विकास आघाडीचे गारद झालेले आहेत. पण नगरविकास आघाडीमधले असणारे जे शिलेदार होते किंवा कार्यकर्ते महत्त्वाचे म्हणूया त्यांचं मात्र निश्चितपणानं पुनर्वसन झालेलं आहे. त्यांच्या वाट्याला बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याचं कारण त्यांचं असणारं नेतृत्व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हेच आहेत असं आपल्याला म्हणता येईल. कारण सातारा विकास आघाडी विकास आघाडी आता अस्तित्वात नाही आहे. भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये सगळी सूत्रं गेलेली आहेत.
पक्षाच्या पातळीवर ह्या निवडणुका लढल्या आहेत. ह्यांनी पक्षाच्या पातळीवर निवडणुका लढायचा निर्णय घेतला असल्या कारणामुळे इतर पक्षांना सुद्धा आपल्या काही का असना जेवढे मिळतील तेवढे बरोबर घेऊन इतर पक्षांना सुद्धा आपल्या पक्षाच्या चिन्हावरती उमेदवार उभे करायला लागले. तर ही पण त्याच्यामधली एक महत्त्वाची गोष्ट आहे. पण सातारा म्हणून ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ह्या 2 आघाड्या हा एक महत्त्वाचा घटक होता आणि आहे. आता मनोमिलन झालेलं आहे. आता मनोमिलन झालं आणि जे काही 22-22 असं जे काही उमेदवार तुमचे 22 आमचे 22 नगराध्यक्ष कोणाचा ह्याच्याविषयी घोळ झाला. 22-22 उभे राहिले तरी सुद्धा काही अपक्ष उभे राहिलेत. ते सातत्यानं सांगत राहिलेत की आम्ही बाबा महाराजांच्या पाठिंब्यावर उभे आहोत, आम्ही उदयनराजेंच्या पाठिंब्यावरती उभे आहोत. मग त्यांना रसद पुरवायचं काम पण झालं की काय, आणि ते झालं असेल तर मग ह्या मनोमिलनाला अर्थ काय राहतो? मग हे मनोमिलन हा फुसकाबार आहे का? कारण कार्यकर्त्यांच्या पातळीवरती ह्या मनोमिलनामधून जर एका गटाचं किंवा सातारा विकास आघाडीमधल्या असणाऱ्या शिलेदारांचा ऱ्हास होणार असेल, त्यांचं संपूर्णपणे राजकारण संपणार असेल, समाजकारण संपणार असेल, त्यांना कोणी वालीच राहणार नसेल, तर मग ह्या मनोमिलनामधून किंवा सगळ्यांनी एकत्र येऊन पक्षीय पातळीवरती करत असताना दोन्ही महाराजांची ही जबाबदारी होती की आपापले जे काही कार्यकर्ते आहेत, आपापले जे काही शिलेदार आहेत, तर त्यांना योग्य न्याय मिळवून आपण दिला पाहिजे. तर हे न्याय मिळवून देण्यामध्ये हे दोन्ही महाराज मग कमी पडलेत का? तर आपण असं जर बारकाईनं पाहिलं तर ह्याच्यामध्ये उदयनराजे भोसले यांच्याकडून मात्र अन्याय झाला अशा पद्धतीनं एक चित्र आहे. परंतु शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून जे काही त्यांच्या शिलेदार किंवा कार्यकर्त्यांच्या संदर्भामध्ये अन्याय कमी झाला किंवा त्यांचं पुनर्वसन झालं असं एक ज्याला आपण चर्चा संपूर्ण साताऱ्यामध्ये आहे. आणि त्याबरोबरीनं काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. एक 17 प्रश्न आहेत. ह्या 17 प्रश्नांची उत्तरं म्हणजे आपण म्हणतो ना की 1760 भानगडी किंवा 1760 विचारांना काय करायचं आहे त्या, तर खरंच 17 प्रश्न हे नागरिकांच्या समोर उभे राहिलेले आहेत. आणि त्याच्यावरती ही 21 तारखेला ज्या वेळेला मतमोजणी आहे त्यानंतर निकाल लागणार आहे त्यानंतर कदाचित ही चर्चा थांबेल. पण नागरिकांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ते कुठंतरी त्याचा निचरा झाला पाहिजे, त्याची उत्तरं त्यांना मिळाली पाहिजेत असं अत्यंत प्रामाणिकपणे त्यांना वाटतंय. आणि म्हणून मग आपण ते 17 प्रश्न नेमके कुठले आहेत आणि मग खरंच जलमंदिरचं जनमंदिर का राहिलं नाही किंवा तो ज्या वेळेला एपिसोड दिला त्यावेळेला त्याच्यामध्ये खालीच्या कॉमेंट्स जर आपण नागरिकांनी लिहिलेल्या वाचल्या तर अक्षरशः काटा अंगावर उभा राहतो, इतक्या वाईट प्रकारे लोक व्यक्त झालेली आहेत. म्हणजे लोकांचं जे काही मत आहे ते त्याच्यामध्ये व्यक्त झालेलं आहे. मी इथं ते काही जाहीर आपल्याला सांगणार नाही. पण असं का झालं किंवा एकूणच सुरूची बंगल्यावरती रोषणाई आहे पण रहदारी मात्र कमी झाली आहे असाही मी उल्लेख केलेला होता. तर मग हे नेमकं का झालं? म्हणजे मंत्रिपदाच्या बदल्यामध्ये जर संपूर्णपणे शहरामध्ये जो काही पहिल्यापासून असणारी जी काही एक राजकारण सर्वसमावेशक असं राजकारण होतं, सर्व जाती धर्माच्या लोकांना स्थान मिळवून देणारं असं राजकारण होतं, लोककल्याणकारी विचार जो आहे छत्रपती घराण्याचा त्या पद्धतीनं चालणारं राजकारण होतं. तर त्याचा जर बळी जात असेल तर मग त्यानंतर मिळणाऱ्या गोष्टींना अर्थ काय राहतो असाही प्रश्न सातारकरांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. तेव्हा पहिला प्रश्न असा आहे, सरंजामी गोडीत मोडीत कुणी काढली असा एक प्रश्न सातारकरांच्या मनामध्ये एक ज्याला आपण म्हणतो ना की निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतर सातारा विकास आघाडी अस्तित्वात नाही राहिली आता, पण त्याचा जो काही ऱ्हास झाला ह्या निवडणुकीच्या निमित्तानं तर मग ह्याला नेमकं जबाबदार कोण? कारण का तर सातारा विकास आघाडीमधले कार्यकर्ते पूर्वाश्रमीचे जे होते ते असं म्हणतात की आम्हाला आता कोणी वाली राहिलं नाही, आमची अवस्था न घर का न घाट का अशी झालेली आहे, आमच्या समाजकारणाला किंवा आमच्या राजकारणाला काहीच किंमत नाही आहे की का, अशा पद्धतीनं त्यांची तगमग व्यक्त होताना आपल्याला दिसते. आणि म्हणून नागरिकांना असं वाटतं की ह्या ऱ्हासाला जबाबदार नेमकेपणानं कोण? सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नव्याच्या शिलेदारांची कार्यकर्त्यांची उत्तम असं पुनर्वसन झालेलं आपल्याला दिसतंय. तिथं अन्याय झाला आहे, तो थोड्याफार जास्त अन्याय झाला असं वाटत नाही आहे नागरिकांना. परंतु जर बाबा महाराजांचं राजकारण आपण पाहिलं तर अगदी
भाऊसाहेब महाराजांच्यापासून म्हणजे कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंह महाराजांच्या पासून जे कार्यकर्ते सुरुची बंगल्याशी संबंधित कार्यकर्ते जे होते ते कार्यकर्ते म्हणजे जुन्यातल्या जुन्या कार्यकर्त्यांना सुद्धा बांधून ठेवण्याचं काम हे बाबांनी केलेलं आहे. आणि नवीन कार्यकर्ते त्यांच्या पिढीचे कार्यकर्ते म्हणून सुद्धा त्यांनी जपलेले आहेत. आणि त्याच्याबरोबरीनं अगदी झेन झी आपण ज्याला म्हणू म्हणजे आजचे जे तरुण आहेत तर अशा कार्यकर्त्यांची फौजसुद्धा उत्तम पद्धतीनं शिवेंद्रराजे भोसले यांनी सांभाळलेली आहे. पण तसं मात्र जलमंदिरनं केलं नाही. आणि त्याच्यामुळं सावियाशी किंवा जलमंदिरशी निगडीत उदयन महाराजांशी निगडीत असणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये एक प्रचंड अस्वस्थता आहे, त्यांच्यामध्ये एक तगमग आहे. आपला आत्तापर्यंत आपण जे काही केलं, आपण जो काही संघर्ष केला त्यातनं आपल्या वाट्याला शून्य आलं आणि इथून पुढं आपलं भवितव्य काय, आपल्याला वालीच राहिला नाही की काय. तर असा एक प्रश्न एक त्यांच्या समोर उभा राहिला आहे. आणि त्याची चर्चा किंवा त्याचंही उत्तर सातारकर नागरिक मागतायत की सातारकर नागरिकांच्या मनामध्ये सुद्धा तो प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसरं एक सातारकर नागरिक असं म्हणतात की एवढा मतदानाचा टक्का घटला का. कारण सातारा शहर नगर परिषदेची निवडणूक म्हटल्यानंतर मागचे अनेक निवडणुकांचा जर आपण एक आढावा घेतला तर ते 60%, 62%, 64%, 68%, 70%च्या आसपास मतदान आपल्या शहरामध्ये झालेलं आहे. पण यावेळेला मात्र फक्त 58.54% मतदान झालेलं आहे. म्हणजे टक्का खूप घसरलेला आहे, 6 ते 7% घसरला आहे. मग त्याची नेमकी कारणं काय आहेत आणि ती जाणून घेण्यामध्ये सातारकर निश्चितपणानं उत्सुक आहेत. त्याच्यानंतर सातारकरांचा म्हणून एक विचार आहे, सातारकरांचं म्हणून एक स्वतंत्र अशी ओळख आहे, सातारकर नागरिकांचं म्हणून असं एक स्वतंत्र असं एक वैचारिक व्यक्तिमत्व आहे. तर त्या सगळ्याची पायमल्ली झाली आहे. तर ही पायमल्ली नेमकेपणानं कोणी गेली. मतदार किंवा सातारकरांच्या विचाराला काहीच किंमत नाही आहे की काय. आणि मग तुम्ही काहीतरी हे मुंबईतवरनं आलं आहे पक्षाकडनं आलं आहे म्हणून तुम्ही आम्हाला सांगताय आणि आम्ही ज्या वेळेला माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं कळतं आहे की जे काही निर्णय झाले ते साताऱ्यामध्येच झाले. वरच्या भारतीय जनता पार्टीच्या वरच्या पदस्थांचा ह्याच्यामध्ये काहीही असा हस्तक्षेप नव्हता. म्हणजे जर आपण विचार करायचा झाला तर पक्षानं सुद्धा आधी काहीतरी असा एक ज्याला आपण जनमत काय नेमकेपणाने त्याचा कानोसा घेतलेला होता. त्याची पण आकडेवारी माझ्याकडे आहे, अधिकृत आकडेवारी माझ्याकडे आहे, त्याच्याविषयी पण आपण बोलू. पण मग सातारकरांचा एक असं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, एक विचार आहे, त्याची पायमल्ली झाली आहे. तर ती पायमल्ली कुणी केली असाही एक प्रश्न सातारकरांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सातारकरांच्या मनामध्ये हा पण एक प्रश्न निर्माण झालेला आहे की सातारा नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये कुठल्याच उमेदवाराने किंवा ह्या पक्षाने कुठल्याही पक्षानं भारतीय जनता पार्टी असो, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असो, दोन्ही शिवसेना असो, जे पक्ष या ठिकाणी निवडणुकीला उभे राहिले त्यातल्या कुठल्याही पक्षातल्या कुठल्याही उमेदवारानं भ्रष्टाचार हा मुद्दा पुढं आणला नाही. मग नगरपालिकेमध्ये असणारं जे काही आपलं राज्य आहे किंवा तिथं जो काही कारभार चालतो तो पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त आहे. अत्यंत स्वच्छ असा कारभार चालू आहे, आरसपानी असा कारभार चालू आहे की काय म्हणजे असं. आणि दुसऱ्या बाजूनं मोठ्या प्रमाणामध्ये टक्केवारी अमुक तमुक ह्याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं असेल की कशी एकमेकांच्यावरती धूळफेक केली जायची, चिखलफेक केली जायची आणि मग जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक केली जायची. आणि हे त्याच्या अशा पद्धतीचं ह्यावेळेला काहीच झालं नाही. म्हणजे भ्रष्टाचार नाही, उत्तम कारभार चालला आहे असं त्याचा अर्थच घ्यायचा का असाही प्रश्न सातारकर नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण ह्या विश्लेषण मालिकेमध्ये निश्चितपणानं करणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा जो काही 6वा जो मुद्दा आहे, 6वा जो प्रश्न आहे की जो सातारकरांच्या नागरिकांच्या मनामध्ये आहे की झेन झी नावाचं आता एक नवीन तरुणांचं असं एक जी आजची तरुणाई आहे त्यांचा विचार आहे, त्यांचं काहीतरी म्हणणं आहे. आता ही झेन झी साताऱ्यामध्ये अस्तित्वात नाही आहे का. आणि साताऱ्यात अस्तित्वात नसेल तर का नाही आहे. म्हणजे मतदानाचा टक्का आपला घसरतो त्यावेळेला ह्या झेन झीची भूमिका काय होती. आणि मग झेन झीच्या विचारांचा किंवा त्यांच्या असणाऱ्या अपेक्षांचा काहीच विचार ह्या कुठल्याच पक्षाने ह्या निवडणुकीत केला नाही का. पक्ष बाजूला ठेवू ह्या दोन्ही महाराजांनी केला नाही की का. आणि का केला नसेल तर का केला नाही. कारण सातारच्या झेन झी म्हणजे किंवा तरुणांना रोजगार निर्माण करण्यासाठी हे करण्यासाठी ते करण्यासाठी खासदारकीच्या निवडणुकीच्या आधी मोठे कार्यक्रम झाले, मोठे कार्यक्रम केले गेले.
म्हणजे ते कार्यक्रम तेवढ्याच पुरते मर्यादित होते का का आपलं काही त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या मनात आलं होतं की नाही नाही असा काहीतरी आपण कार्यक्रम केला पाहिजे, त्यामुळे सातारकरांच्या तरुणांच्या मनामध्ये काहीतरी एक उत्साह निर्माण होईल, सातारकरांनाही असं वाटेल की आपण काहीतरी वेगळं करतोय म्हणून करायचं, म्हणून एक उपचार म्हणून ते कार्यक्रम केले होते का? तेव्हा जेन झीचा विचार ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये सातारा शहराच्या संदर्भामध्ये झालेला नाही असं एक आहे. मुस्लिम समाजाच्या मनामध्ये एक अशी तगमग आहे की भारतीय जनता पार्टीनं मध्ये आता आमचे दोन्ही महाराज गेलेले आहेत, आत्तापर्यंत आम्ही महाराजांना मतदान करत आलो, आम्ही महाराजांना कधीही असं काहीतरी केवळ त्यांच्यावर कुठला शिक्का मारला नाही, महाराज हे आमचे आहेत, याच्यामध्ये हिंदू मुस्लिम असं कुठलंही अंतर नाही आणि जो काही छत्रपती घराण्याचा वसा आणि वारसा आहे ते उत्तम पद्धतीनं हे चालवत आहेत. पण ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचा वतीनं उमेदवार द्यायचा विषय आला त्यावेळेला फक्त एकच उमेदवार हा मुस्लिम समाजाचा दिला गेला आणि तो सुद्धा बाबाराजेंच्या अत्यंत जवळच्या असणाऱ्या कार्यकर्त्याला, जवळचा कार्यकर्ता असल्यामुळं आणि त्यांचं अनेक वर्षांपासून ते तिथं राबता असल्या कारणामुळं त्यांना फक्त दिला गेला. पण तरीसुद्धा सातारा शहरामध्ये म्हणजे हा जो काही वाढीव भाग आला आहे त्याच्यामध्ये ते राहतात, तो कार्यकर्ता राहतो, त्याला तिकीट मिळालं. परंतु शहरामधले जे काही महत्त्वाचे प्रभाग आहेत की जिथं मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे तिथं मात्र दोन्ही महाराजांनी पक्ष म्हणून मुस्लिम उमेदवाराचा विचार का केला गेला नाही, का आम्हाला गृहीत धरलं, का आम्हाला तुम्ही असं बाजूला टाकलं, तर ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही खदखद निश्चितपणानं आहे. त्यानंतर 8वा प्रश्न असा आहे की तो अत्यंत महत्त्वाचा आहे की ज्या वेळेला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा उमेदवार कोण असणार आहे तर ह्याची काही चर्चा सुरू झाली. त्यावेळेला उदयन महाराजांच्याकडून असं एक नाव पुढं आलं की ज्यांचा सातारा शहराशी काही संबंध नाही, सातारा शहरामध्ये त्यांचं कुठलं सामाजिक कार्य नाही, केवळ आर्थिक मॅनेजमेंट पाहण्यासाठी जे तिथं काम पाहतात त्यांच्याही मनामध्ये यायला लागलं की मी पण नगराध्यक्ष होऊ शकतो आणि त्यांनी लॉबिंग सुरू केलं. मग ते कोणाकोणाशी लॉबिंग सुरू केलं, का सुरू केलं, त्यावेळेला त्यांनी उदयनराजेंच्या राजकारणाचा का विचार केला नाही किंवा सातारा विकास आघाडीच्या राजकारणाचा किंवा एकूण तो विचार का बाजूला पडला. आणि त्यांच्या मनामध्ये म्हणजे तुम्ही आर्थिक व्यवस्था पाहता इथपर्यंत ठीक आहे, पण लगेच नगराध्यक्षपदाची स्वप्न तुम्हाला पडायला लागली आणि मग त्याच्यासाठी तुम्ही लॉबिंग कुठं आणि काय केलं आणि त्याच्यामुळं संपूर्णपणे सातारा विकास आघाडीला थोडं एक पाऊल मागं जावं लागलं किंवा अशा पण गोष्टी घडलेल्या आहेत. मग ते कोण, त्यांनी असं का केलं, त्यांनी लॉबिंग केलं म्हणजे कुठं लॉबिंग केलं आणि त्याचा काय तोटा झाला, सातारा विकास आघाडीच्या ऱ्हासामध्ये त्याचाही तर काही तोटा झाला आणि हे ह्या लोकांनी का केलं असाही प्रश्न हा सातारकर नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याचाही आपण मागोवा आता या विश्लेषणाच्या मालिकेमधनं घेणार आहोत. म्हणजे मी तुम्हाला 17 प्रश्न नुसते वाचून दाखवत नाहीत, नागरिकांच्या मनामध्ये खदखद आहे ती नुसती सांगत नाही आहे, तर त्याच्यावरती आपण भाष्य करणार आहोत, त्याचा मागोवा घेणार आहोत, त्याच्या मागं नेमकं काय झालं ह्या गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यानंतर श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांनी फक्त असं एकदा सुतोवाच केलं की मीच नगराध्यक्षपदाला उभा राहतो, मग मीच नगराध्यक्षपदाला उभा राहतो असं ज्या वेळेला त्यांनी सूचित विधान केलं त्यावेळेला पक्षानं की आता बाबा उदयनराजेंच्याच विचारांचा नगराध्यक्ष पदावरती उमेदवार असावा तर ह्याचा का विचार झाला नाही, एक भाग. दुसरी गोष्ट, उदयन महाराजांनी एकही कोपरा सभा घेतली नाही, एकही जाहीर सभा घेतली नाही, एकही पदयात्रा केली नाही, अगदी शेवटच्या दिवशी झालेल्या पदयात्रेला सुद्धा ते आले नाहीत. पक्षाच्या वतीनं मात्र सांगितलं जात होतं की दोन्ही महाराजांच्या उपस्थितीमध्ये ही पदयात्रा होणार आहे, दोन्ही महाराजांच्या उपस्थितीमध्ये बाबा इथं कोपरा सभा होणार आहे, पण कुठंही उदयनराज उपस्थित नव्हते आणि त्याच्यामुळं नेमकेपणानं अनेक जे 22मधले त्यांचेच उमेदवार होते त्यांना बॅकफूटवरती जावं लागलं, त्यांना फरफटत जावं लागलं. मग लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की अरे हा उमेदवार उदयनराजेंचा आहे किंवा त्यांचा ज्या 22 जो काही फॉर्म्युला झाला होता त्यातला आहे. त्याच्यामध्ये 17 महिला होत्या
आणि मग त्यांची जी अवस्था जी झाली ती थोडीशी केविलवाणी होती आणि त्यांना मात्र एकाकी झुंज द्यावी लागली. दुसरी गोष्ट, याच्या अनुषंगानं जिथं जिथं कोपरा सभा झाल्या, जिथं जिथं सभा झाल्या, तिथं खरोखर ह्या महिला उमेदवार ज्या होत्या त्या अगदी कोपऱ्यातच बसलेल्या होत्या. बाजूलाच त्यांना त्यांना महत्त्वाचं स्थान दिलं गेलं नव्हतं. म्हणजे त्यांची त्या नाही म्हटलं तरीसुद्धा फरफट झाली. त्यांच्या मागं कोण आहे का नाही अशी केविलवाणी अवस्था त्यांची झाली. तरीसुद्धा त्यांनी संघर्ष केला आणि त्यांनी या निवडणुकीला सामोरं जाऊन त्यांनी हा संघर्ष केलेला आहे. त्याचा निकाल आपल्याला 21 तारखेला मिळणार आहे. पण मग महाराजांनी असं का केलं असाही सातारकरांच्या मनामध्ये प्रश्न आहे की महाराज आम्हाला कुठंच का दिसले नाहीत. आणि मग महाराजांच्यावर जे अन्याय झाला महाराजांना बाजूला केलं असं जर होत असेल तर महाराज खरं स्वतःवर अन्याय करून घेतात का, किंवा घेतला असेल का त्यांनी स्वतःहून अन्याय करून किंवा सहन केला असेल का अन्याय. तर याही प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला शोधायचं आहे. त्याचाही आपण मागोवा घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्याबरोबरीनं सातारा विकास आघाडीचे जे काही एकेकाळी पार्लमेंटरी बोर्डामध्ये काम करणारे जे लोक होते, ज्यांचं वैयक्तिक इथं काही आतमध्ये जायचं होतं, निवडणूक लढवायची काही संबंध नव्हता, पार्लमेंटरी बोर्डामध्ये सदस्य म्हणून काम केलेल्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा एक प्रचंड खदखद आहे की आम्ही मात्र की वैचारिक साथ दिली, आम्ही शारीरिक साथ दिली, तन मन धनानं आम्ही या सगळ्या सातारा विकास आघाडीसाठी झटलो, वैचारिक साथ दिली, पण ह्या वेळेला आम्हाला विचारलं पण गेलं नाही, आम्हालाही वाऱ्यावर सोडण्यात आलं. तर अशी त्या कार्यकर्त्यांची किंवा त्या पार्लमेंटरी सदस्य जे होते, बोर्डाचे सदस्य होते, त्यांची ही जी काही बिकट अवस्था झाली, तर याला नेमकेपणानं जबाबदार कोण. त्याच्यानंतर मग काही आपण ज्या वेळेला इथं मुलाखती घेतल्या त्या मुलाखतीमध्ये सुद्धा मला वाटते नरेंद्र पाटील असं म्हणाले की ह्या निवडणुकीमध्ये नगरसेवकांच्या किंवा मुलाखती घेण्यासाठी जे काही तिथं मुलाखत घ्यायला होते त्याच्यामध्ये ॲडव्होकेट दत्ताजी बनकर होते आणि अविनाश कदम होते, तर त्यांनी मुलाखती घ्यायच्या ह्याच्यासारखी हास्यास्पद गोष्ट कुठली नव्हती. परंतु हे माझे दोन उपनगराध्यक्ष आणि दोन्हीही आघाड्यांचे जे काही ज्याला म्हणतो आपण पूर्वाश्रमीच्या आघाड्यांचे पक्ष प्रतोद राहिलेले होते, हे ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये एकमेकांच्या संपर्कात होते, तिथून काही बातम्या बाहेर जात होत्या, तेव्हा त्यांचं नेमकेपणानं रोल काय होता ह्याच्यामध्ये, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय नेमका रोल होता, कोणी नेमकेपणानं रोल तो नीट सांभाळला, कोणी तो रोल नीट सांभाळला नाही किंवा नीट केला नाही, तर हेही प्रश्न आज संपूर्णपणे सातारकरांच्या मनामध्ये निर्माण झालेत. जी कोअर कमिटी असती, प्रत्येक आघाडीची म्हणा पक्षाची म्हणा अशी कोअर कमिटी असती, कोअर कमिटी ॲक्टिव्हच नव्हती. आणि जे कोअर कमिटीचे लोक प्रेमापोटी ॲक्टिव्ह झाले त्यांनासुद्धा बाजीप्रभूसारखी एकाएकी एक खिंड लढवावी लागली. तिथंही त्यांची एकाकी अवस्था अशी झाली, अगदी बाजीप्रभूसारखी अवस्था झाली म्हणायला हरकत नाही. एकाकी त्यांना खिंड लढवावी लागली. ज्यांना नाकारलं, उमेदवारी नाकारली, अर्ज मागायला घ्यायला लावले, ते एकदम गायबच झाले, त्या निवडणूक प्रक्रियेतनंच गायब झाले. ते ना ह्यांच्याकडे राहिले ना त्यांच्याकडे राहिले ना पक्षाकडे राहिले, ते गायबच झाले. का गायब झाले ते, म्हणजे त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून ते गायब झाले का, आणि त्याची नेमकी कारणं काय होती, आणि अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांना माघार घ्यायला लावून हे करायला लावून ते करायला लावून काय नेमकेपणानं साधलं असाही प्रश्न सातारकरांच्या मनामध्ये निश्चितपणानं आहे. आणि संग्राम बर्गे ह्याचं म्हणजे ज्या वेळेला पक्षानं सर्वे घेतलेला होता त्याच्यामध्ये सर्वत्र बोललं जात होतं की त्या सर्वेमध्ये संग्राम बर्गे हा जो काही तरुण उमेदवार होता तर तो आघाडीवर आहे असं बोललं जात होतं. अगदी मुंबईपासून सगळीकडं त्या पक्षाच्या पातळीवरती चर्चा होत्या. त्यांचं तिकीट मग नेमकं कुणी कापलं असाही प्रश्न सातारकरांच्या मनामध्ये आहे. त्याचाही मागोवा आपण घेणार आहोत. त्यानंतर धनश्री महाडिक ह्या ज्या काही उमेदवार होत्या, म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी तिकीट मागितलेलं होतं. पूर्वाश्रमीच्या त्या काँग्रेसच्या होत्या, त्या भारतीय जनता पार्टीमध्ये आल्या. 2016च्या निवडणुकीमध्ये त्यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवायची तयारी केली होती, अर्ज भरला होता, पण महाराजांच्या सांगण्यावरून किंवा त्यांनी तो माघार घेतला होता. पुन्हा ते भारतीय जनता पार्टीचं काम करत होत्या. त्यांनासुद्धा ज्या वेळेला तिकीट नाकारलं गेलं त्यावेळेला नेमकेपणानं काय घडलं किंवा का नाकारलं, अशा चांगल्या कार्यकर्त्यांना का बाजूला टाकलं गेलं, असे अनेक आहेत. म्हणजे आता मला ते बोलता बोलता ते संपूर्णपणे त्या भागामध्ये कानोसा घेतला असताना त्यांच्यावर अन्याय का केला गेला
धनश्रीताईंना बाजूला का डावललं का गेलं, त्यांना एकटं का पाडलं गेलं. तर म्हणजे अशा अनेक आहेत कार्यकर्त्या, स्त्रिया पण आहेत त्याच्यामध्ये, पुरुष पण आहेत. तर त्याचाही, आणि संग्राम बर्गेचं तिकीट कुणी कापलं. मग तो सर्वे नावाची गोष्ट होती, तो काय नुसता काय बागुलबुवा होता का? सर्वे कशासाठी गेला होता? आणि सातारकरांना, बहुतेक सातारकरांना फोन आलेले होते की एवढे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे, जर ह्याच्यामधले तुम्ही कोणाला पसंती द्याल. मलासुद्धा फोन आलेला होता. त्यामुळं सर्वे झाला होता. त्या सर्वेमध्ये ते आघाडीवर होते. पण फॉर्म भरायच्या अगदी शेवटच्या 5 मिनिटामध्ये बदल केलं गेलं. म्हणजे ज्यांना दिलं त्यांच्याविषयी माझा काही आक्षेप नाही, पण लोकांच्या मनामध्ये हे प्रश्न आहेत की असं का झालं आणि हे बरोबर आहे का? तर हे सगळं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा याच्याला आपण मागोवा घेणार आहोत की नेमकं काय घडलं, पडद्यामागे नेमकं काय घडलं. कारण राजकारण आपल्याला दिसतं समोर, ते वेगळं असतं, आतमध्ये काहीतरी वेगळं घडतं. म्हणजे सकाळी 9 वाजेपर्यंतचं राजकारण वेगळं असतं, 12 ते 3च्या वेळचं राजकारण वेगळं असतं, संध्याकाळी 6 ते 9चं राजकारण वेगळं असतं, 9 ते 12चं वेगळं असतं, आणि रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत चालतं ते वेगळं असतं. तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये काय घडत गेलं. सकाळी 9 वाजता ज्यांना सांगितलं होतं त्यांना पहाटे 3 वाजता त्यांचा पत्ता कसा कट केला, कापला गेला. संध्याकाळी 9 वाजता ज्यांना सांगितलं होतं त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी 9च्या मीटिंगमध्ये कसं घरी बसवण्यात आलं. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं हे जे काही अन्याय झालेले आहे, आणि सातारकर नागरिकांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. सत्ता मिळेल हो तुम्हाला, सत्ता निश्चित मिळेल. सातारकर म्हणतायत 16वा प्रश्न आहे हा. सातारकर म्हणतात भले सत्ता मिळेल तुम्हाला, तुम्ही सत्तेवरती बसाल, पण आमच्या स्वप्नांचं काय, आमच्या मनात असलेल्या विकासाचं काय, आमच्या विचारांना काही किंमत आहे का नाही, का तुम्ही फक्त लादणार आहात आणि आम्ही फक्त ते आपले नुसते काही गाढवासारखे ते लादलेलं आहे ते वाहत बसायचं का, पिढ्यानपिढ्या वाहत बसायचं का, असाही प्रश्न आज सातारकरांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि किती पिढ्यांनी आम्हाला फक्त नुसतं फसवायचं, असाही शेवटचा प्रश्न एक निर्माण झालेला आहे. तर त्यामुळे हे 17 जे प्रश्न निर्माण झालेले आहेत की सातारकरांच्या मनामध्ये आहेत की हे नेमकं काय घडलं, असं का घडलं, तर त्याचं विश्लेषण, त्याचा मागोवा, आणि पडद्यामागं नेमकं काय घडलं, आणि वेळ आल्यानंतर कुणाचा कसा बळी दिला जातो, हे आपण जाणून घेणार आहोत या विश्लेषणाच्या या मालिकेमध्ये. मला असं वाटतं आहे की आपल्या मनातले प्रश्न आहेत त्याची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ही मालिकासुद्धा, ही विश्लेषणाची मालिकासुद्धा 20 तारखेपर्यंत चालेल. आणि मला असं वाटतं की ही सुद्धा आपल्याला निश्चितपणानं आवडेल. आमच्याकडून काही चूक झाली तरी आम्हाला सांगा, आम्ही चुकीचं काही विश्लेषण केलं तरीही आम्हाला सांगा, आम्ही बरोबर विश्लेषण केलं असेल तर निश्चितपणानं लाईक करा, सबस्क्राईब करा. असं मी भूमिशिल्प डिजिटलचे संपादक जे आहेत पद्माकर सोळवंडे, त्यांच्या वतीनं मी आपल्याला आवाहन करतो. तिथंही तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देता येऊ शकते. तिथंही अगदी मोकळेपणानं तिथं तुम्ही व्यक्त व्हा. कारण शेवटी कसं आहे ना की लोकशाही अधिक प्रगत झाल्याशिवाय संविधानाच्या ला अपेक्षित असणाऱ्या नागरिकांचे हक्क हे नागरिकांना जोपर्यंत मिळत नाहीत, नागरिकांच्या स्वप्नांचा चुराडा जर होत असेल तर ते योग्य असणार नाही. तर त्याच्यामुळं सर्वात महत्त्वाचं कोण आहे लोकशाहीमध्ये, तर नागरिक, तुम्ही, आम्ही जास्त महत्त्वाचे आहोत. आणि आपल्या दृष्टिकोनातून आपल्या जर स्वप्नांचा चुराडा होणार असेल, आपल्या विकासाला फाटे दिले जाणार असतील, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कोणीच काही बोलणार नसेल, आणि बऱ्याच गोष्टीं जे काही हे 17 प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा ह्या विश्लेषणालासुद्धा आपण त्याचंही मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करा असं एक मी आवाहन करतो आणि तूर्त इथं थांबतो. धन्यवाद.